महाराष्ट्रातील नेते जेव्हा उंच पदावर होतात, तेव्हा नियती त्यांना महाराष्ट्रापासून हिरावून घेते. पहाटे 5ला लोकांसाठी हजर, अतिशय शिस्तबद्ध, कार्यक्षम, कर्तृत्ववान तरुणांना प्रेरणा देणारे नेतृत्व, राजकारण लय वंगळ आहे म्हणणारे, शहरातल्या इमारतीमध्ये गावखेड्यातल्या गोष्टी बोलणारे, सर्व धर्म समभाव, मधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट नासाची व्हिजिट करणारे, महाराष्ट्रातील एक वादग्रस्त नेतृत्व, दादांच्या जे मनात राहायचं तेच ओठांवर पण राहायचं. निर्भीड वक्तव्यासोबतच दादांचे विनोदाचे बोल राहायचे. महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामुळं निधन हे कोणाच्याच ध्यानीना मनी नसेल. ही धक्कादायक आणि दुःखद घटना पूर्ण महाराष्ट्रभर आहे. अजितदादा पवार त्यांच्या भाषणाने, त्यांच्या विनोदाने पूर्ण महाराष्ट्राचे लाडके होते. पुरोगामी विचारसरणीचे होते. सत्तेमध्ये असताना पण सरकारच्या काही कार्यक्रमांना मी याच्याशी सहमत नाही असे बोलणारे धाडसी होते. दादा बोलले म्हणजे काम झालंच अशी दादाची ख्याती होती. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर जबाबदारीला मान दिला. माझ्यामुळे ट्रॅफिक होऊ नये म्हणून त्यांनी आपली कामे सकाळी व्हावी यासाठी 5 पासूनच आपली कामे हातात घ्यावी. ते भाषणापेक्षा फाईलवरची सही जास्त महत्त्वाची म्हणायचे. विलासरावजी देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे, आर पाटील आणि आज अजितदादा पवार यांचं जाणं महाराष्ट्राला खूप दुखवणारं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक शक्तिशाली व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीये. लोक शब्द विसरतात, भाषणं विसरतात, पण त्यांचं काम इतिहासामध्ये नोंदलं जातं. आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी केलेली काम काळाच्या पलीकडे जाऊन नेहमी बोलत राहतील. आहेत खूप, होतील खूप, पण शहरातल्या प्रत्येक शासकीय इमारतीला, गावखेड्याच्या मातीला अजितदादा आठवत राहतील. महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.